आज स्वयंपाकामध्ये मी एकदम फ्रेश, ताजी-ताजी अशी मेथीची भाजी बनवणार आहे आणि त्याचबरोबर उकडीचे मोदकसुद्धा. त्यासाठी जे लागणारं साहित्य होतं ते सगळं वरती काढून ठेवलं. ओल्या खोबऱ्याचा कीस, त्यानंतर गूळ, खसखस आणि केशर. कढईमध्ये घरगुती साजूक तूप घेतलं, त्यामध्ये खोबऱ्याचा कीस, गूळ आणि एका पॅनमध्ये ना खसखस थोडीशी गरम करून घेतली. दुसऱ्या बाजूला भाजी शिजली होती म्हणून त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतले. ते ॲड केलं. जेवढी मला रस्सा हवा आहे तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. दुसऱ्या बाजूला माझं सारण बनवायचं काम चालूच होतं. त्यामध्ये खसखस ॲड केली आणि सगळ्यात शेवटी मात्र वेलचीची पूड ॲड केली, जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे ना, तो ॲज इट इज राहील. आता माझं सारण आणि भाजी जो काही स्वयंपाक होता ना, तो पूर्ण झालेला आणि नंतर मी घेतली उकड बनवायला. आता उकडीसाठी मी पाणी न वापरता दुधाचा वापर केला. त्याला छान उकळल्यानंतर त्यामध्ये मी मीठ आणि आपलं साजूक तूप ॲड केलं. रुचिरा उकडीचे मोदकवालं जे काही पीठ भेटतं ना मार्केटमध्ये, तर ते मी याच्यासाठी वापरलेलं आहे. तर जसं आपण पापडांना खिशी घेतो, तर तसंच मी त्याची खिशी घेतली आणि 10 मिनिटांसाठी मी त्याला वाफवून दिलं. त्यानंतर त्याला मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं. गरम होतं त्यामुळे मॅशरच्या मदतीने मी त्याला छान असं मॅश करून घेतलं. आता आपण एक काम करताना 10 कामं करायची आपल्याला सवयच आहे. म्हणून आरुषला अजून शर्टची बटणं लावता येत नाही आणि त्याचं मध्येच चालू झालं, "मला ही बटणं लावून दे." तर ते काम मी करायला घेतलं. त्यानंतर आता हे जे काही पीठ होतं कोमट झालं होतं. मग हातानेच त्याला छान तुपाच्या मदतीने ना असं मस्त मळून घेतलं. आता आपल्याला पारी जमती का? आपली उकड चांगली झालेली का? ती बघत होती मी. उकड खरंच मला आज छान जमली. 1 वर्षानंतर मी हे उकडीचे मोदक बनवायला घेतले होते. 5 मोदक मी हाताने बनवले. त्यातला एक एकदम छान झाला होता आणि बाकीचे मात्र मी साच्याने बनवून घेतले. आता जो मला जमला ना, हा तो मोदक आहे आणि त्याला मी 1 नंबरला म्हणजे बाप्पांना जेव्हा मी नैवेद्य दाखवणार ना, तर तेव्हा 1 नंबरला मी त्याला ठेवलं. आता आपण तूप टाकून खातो, मग बाप्पाला पण तूप टाकून दिलंच पाहिजे. मग छान असं त्यावर तूप स्प्रेड केलं आणि बाप्पांना नैवेद्य दाखवून दिला. जेवणं केली, घरातलं अर्धं काम आवरलं आणि बाप्पा आहे ना, तर ही मजा फक्त बाप्पा आल्यावरच करता येते. तर असं कधी मी ट्राय करत नाही बरं का. पण सध्या आता सगळेजण भेटतात त्यामुळे मग असं काहीतरी केलं जातं. तर मला जमलं की नाही ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. वरती यायला 12:30 वाजले होते. त्यानंतर जी काही पेंडिंग कामं मी ठेवून गेली होती ना, ती आवरली आणि बाप्पांना डोळे भरून बघितल्याशिवाय आणि नमस्कार केल्याशिवाय सध्या झोपच लागत नाही. 1:30 वाजला होता झोपायला, तर असा संपवला मी आजचा दिवस. बाय.